यार त्या महानगर बँकेपाशी. लोकांच्या घरात पाणी जाऊ लागलं, लांब पळू लागलं. कोणाची बोल जाणी ती का. कोपरगाव शहरात काही दिवसांपूर्वी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्ताधारी गटाने मोठा गाजावाजा करत कोपरगावात नालेसफाई केल्याचे दाखवले. मात्र अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सोमवार दिनांक 22 जून रोजी पाऊस झाला. या झालेल्या पावसात कोपरगाव शहरातील अनेक ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने पावसाचे व गटारीचे पाणी थेट रस्त्यावर साचल्याने अनेक ठिकाणी तळ्याचे स्वरूप बघावयास मिळाले. तसेच यामुळे नागरिकांना तसेच व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कोपरगाव नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा नालेसफाईचा फक्त गाजावाजा. पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक इम्तियाज अत्तार यांनी केला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून कोपरगाव शहरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ढाप्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी जे ढापे टाकले ते कुठे आहे असा सवाल देखील केला आहे. काही दिवसापूर्वी कोपरगाव नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष आणि काही टीमने कोपरगाव शहरामध्ये नाले सफाईच्या नावाखाली जो गाजावाजा केला तो आपण सगळ्यांनी पाहिला असं. परंतु पहिल्याच पावसामध्ये त्यांची सगळी पोलखोल झालेली आहे. त्याच्यामुळे मी कोपरगाव नगर परिषदेचा आणि सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करतो. मुळात म्हणजे आपण पाहत असन आपले आरोग्याचे अधिकारी हे स्वतः आपल्याला सांगत होते इथं चेंबर नाहीये, ढापे नाहीये, पण जे आपण 750 ढापेचा जो गाजावाजा केला तो कुठे आहे आज येथे आपल्या समोर दिसत आहे. एक चेंबर इथं आहे, एक चेंबर कुठे आहे का स्वतः साहेब म्हणून राहिले की चेंबर नाही, ढापे नाही, मग आहे कुठे 750 ढापे आपले. आज काय झालं परिसरामध्ये काय सुभाषनगर भागामध्ये आपण जर जाऊन आपण स्वतः पाहिलं तर आज प्रत्येक 4 घर सोडून घरामध्ये पाणी आहे. आणि त्याचं कारण असं का ते नाली सफाई न होत असल्यामुळं अख्खे गटारी जाम आहे. त्याच्यामुळे तो पाणी पावसाचं पाणी त्याच्यात न जाता लोकांच्या घरात जाऊन राहिलं. तरी याच्याकडं सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासकांनी लक्ष द्यावा ही आमची नम्र विनंती.